माणसाच्या निकोप जीवनासाठी पर्यावरण आणि मानवाच्या संबंधांची सुयोग्य सांगड घालावी लागेल. रालोआ सरकारनं हे नेमकं ओळखलंय असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत कृषीविषयक चर्चेला उत्तर देत होते. त्यांनी काँग्रेसच्या काळात शेतकरी उपेक्षित राहिल्याची टीकाही केली. जल, जमीन, जलवायु, जंगल, जानवर, जीवन, जनता सबको एक सूत्र में बांधना पड़ेगा। अगर पौधे और पशु स्वस्थ है तो मनुष्य भी स्वस्थ होगा। इस भाव को अगर जाना तो नरेंद्र मोदी और भारतीय जनता पार्टी की सरकार ने जाना। हम सबके हित परस्पर जुड़े हुए हैं और इसलिए भारत में कहा प्राणियों में सद्भावना हो और विश्व का कल्याण हो, से अप्रोच को ध्यान में रखते हुए हम हमारी 15 एडवांस डिसीज डायग्नोस्टिक किट विकसित कर रहे हैं। 5 साल में माननीय सभापति महोदय हम 18,000 करोड़ रुपए की लागत से 100 एक्सपोर्ट ओरिएंटेड बागवानी क्लस्टर बनाएंगे। शेतकरी आणि शेतकरी संघाबाबत संवादाच्या माध्यमातून तोडगा काढला जाईल. कृषीविषयक अनेक समस्या आहेत, मात्र त्यावर उत्तरही शोधता येतात असं चौहान यांनी सांगितलं. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी भाजपा सदस्य धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत केली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने भारतीय साहित्यावर आणि समाजावर मोठा प्रभाव टाकला आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महिला, दलित, शोषित, पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारकडे विनंती करत आहे की साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.